नमस्कार मित्रांनो, नॉलेज इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत सक्सेस कसं मिळवायचं. सगळ्यांना यश हवं असतं, पण खूप कमी लोक त्यासाठी खरी मेहनत करतात. आज मी तुम्हाला काही सोपे पण शक्तिशाली स्टेप सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडू शकता आणि तुम्ही सक्सेस होऊ शकता. जर तुम्ही खरोखर यशस्वी व्हायचं ठरवलंय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. सक्सेस फक्त नशिबाने येत नाही, फक्त भाग्याने येत नाही. ते येतं लोकांनी जे स्वप्नात बघतात, जे ध्येय ठरवतात आणि रोज मेहनत करतात. सतत लोक विचारतात की सक्सेस कधी मिळेल. मित्रांनो, खूप उत्तर सोपं आहे. जेव्हा तुम्ही तयार असाल, जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, तेव्हा यश एकदम रँडम नाही, ते तुमच्या प्रयत्नामध्ये दडलेलं असतं. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं स्वप्न, तुमचं गोल ठरवा. सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं गोल स्पष्ट असणं. जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही कुठे जायचं आहे, तर कोणता रस्ता तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाणार आहे. उदाहरण, तुम्ही एखाद्या एंटरप्रेन्योर बनायचं ठरवलं. जर आज एक छोटा स्टेप घ्या, आयडिया शोधा, लर्निंग सुरू करा किंवा एखाद्या छोट्या प्रोजेक्टवर काम करा. या छोट्या स्टेपचा रिझल्ट एक दिवस मोठा सक्सेस बनवतो. मित्रांनो, ध्येयाशिवाय प्रयत्नांना दिशा मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अपयशातून शिकणे. फेल झालात, खूप छान. यश मिळवण्यासाठी अपयश अवश्य आहे. जे लोक काहीतरी करत असतात ते अपयश अनुभवतात. जे लोक काहीच करत नाही त्यांना अपयशच नाही, पण यशही नाही त्यांना. तुम्ही फेल झालात म्हणून थांबू नका. प्रत्येक अपयश तुम्हाला पुढच्या टप्प्यात तयार करत असतं. मी स्वतः प्रोजेक्टमध्ये फेल झालो, पण मी त्यातून खूप काही शिकलो. ते लेसनने मला पुढच्या यशासाठी केलं. आणि दुसरी म्हणजे फोकस ठेवा. लोक काय म्हणतात ते बाजूला ठेवा. तुमचा फोकस नेहमी तुमच्या गोलवर असायला हवा. मनात शंका येईल, हे नॉर्मल आहे, पण जर फोकस टिकवायला आहे तर मेहनतही करावीच लागेल मित्रा. यश नक्कीच मिळेल. मित्रांनो, लक्ष केंद्रित करून काम करणारे लोक इतरांपेक्षा खूप पुढे जातात. एकच गोष्ट सतत लक्षात ठेवा, सक्सेस हे तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा मित्रांनो. सक्सेस फक्त बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून असतं, तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये जास्त अवलंबून असतं. नेहमी पॉझिटिव्ह राहा. समस्या येतील, अडथळे येतील, पण नेहमी म्हणा मी करू शकतो. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा मित्रांनो. तुमच्या दृष्टिकोनाला बदलतो आणि ॲक्शन योग्य मार्गाने घडवतो. जर तुम्ही नकारात्मक विचार सोडले, प्रॉब्लेम सोल्युशन आपोआप दिसू लागतात. तिसरी गोष्ट मित्रांनो, लर्निंग आणि ग्रोथ. तुमचं नॉलेज वाढवत राहणं खूप महत्त्वाचं आहे. बुक्स वाचा, एक्सपर्टकडून शिका, अनुभवातून शिका. जे लोक शिकत नाहीत ते मागे राहतात. तुम्ही रोज थोडं थोडं शिकलात तर 1 वर्षामध्ये तुम्ही इतरांपेक्षा खूप पुढे असाल. ग्रोथ म्हणजे काय? फक्त पैसा किंवा पोझिशन नाही, तर ते तुमचं माइंडसेट, कॉन्फिडन्स आणि स्किलसुद्धा वाढवणं आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचा स्टेप म्हणजे ॲक्शन घेणे. थोडक्यात बोलणं सोडून काहीतरी सुरू करा. आजपासून एक छोटा स्टेप घ्या. खूप लोक म्हणतात मी तयार होईपर्यंत करेन. मित्रांनो, तयार होणं कधीच येत नाही. सक्सेस सुरुवात करता येते, ठीक आहे ना. आपण मराठीमध्ये बोलत आहोत त्यामुळे थोडं काही विषय नाही मित्रांनो. स्वप्न मोठी ठेवा, मेहनत दुर्गुण करा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा आणि अपयशाला समोर जा. ग्रोथ साधत राहा आणि प्रत्येक दिवशी छोटा स्टेप घ्या. यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा. आज तुम्ही काहीतरी शिकले, आजपासून सुरुवात करा आणि नक्कीच पुढे जाल मित्रांनो. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.